नमस्कार. मी प्राध्यापक सच्चिदानंद ढगे इंग्लिश अकॅडमी लातूर. मागील आत्ताच 2024 आणि 25 बोर्डाच्या परीक्षेच्या झालेल्या निकालाच्या निमित्तानं मी आणि माझे गुणवंत आणि यशवंत विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या इंग्रजी विषयामध्ये 100 पैकी 98, 97, 96, 95 असे गुण घेणारे अनेक विद्यार्थी या अकॅडमीचेच. मला सांगायला आनंद वाटतो की इंग्रजी विषयामध्ये 90 गुणापेक्षा जास्त म्हणजे 90 ते 100च्या दरम्यान गुण घेणारे एकूण 85 विद्यार्थी या अकॅडमीचेच आहेत. त्यामध्ये माझ्या बाजूला बसलेली मुरुमकर 98 जिचे गुण इंग्रजी विषयामध्ये आहेत, तर तिला विचारूया आपण की 98 गुण इंग्रजीमध्ये मिळवण्यासाठी नेमकं कशा पद्धतीने तयारी केली, असं काय अभ्यासाचं नियोजन तिच्याकडे होतं, किंवा कशा पद्धतीनं तिनं पेपरच्या माध्यमातून अभ्यास केला की तिला इंग्रजीमध्ये 98 गुण मिळालेले आहेत. काय मत आहे बेटा तुझं? नमस्कार, मी आदिती मुरुमकर. मला 98 गुण मिळाले याचं पूर्ण श्रेय मी ढगेज इंग्लिश अकॅडमीला देते. मी 3 वेळा बेसिक ग्रामर कोर्स केला, त्याच्यामुळे मला इंग्लिश विषयाबद्दलची आवड निर्माण झाली. आणि 10वीला असताना मला जे विवेकानंद सर आणि सचिन सरांनी शिकवलं त्याला पूर्णपणे मी फॉलो केलं. मी ज्या वर्षी 9वीला होते त्यावेळेस मी बोर्डाचा पेपर दिला होता 9वीला असताना. त्यावेळेस मला 60 मार्क पडले होते. म्हणजे या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना जे पाठ्यपुस्तकातलं जे न शिकवलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त जे ग्रामर होतं, रायटिंग स्किल होतं, ते 10वीच्या मानानं शिकवलं गेलं होतं. त्याच्यामुळे मला 60 मार्क त्यावेळेस मिळाले होते. तेव्हाच मला सरांनी सांगितलं होतं की तू येऊ शकशील. तेव्हापासून माझ्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळं मी फॉलो करत गेले आणि पेपर रिप्रेझेंट केला. पेपरला जाण्याच्या 1 दिवसा अगोदरपर्यंत सर आम्हाला कसं लिहायला पाहिजे, कसे रूल्स आहेत हे सांगत होते. त्याचा खूप फायदा झाला. आणि रिचेकिंगच्या वेळेला जेव्हा सरांशी पर्सनली भेटून मी माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला त्याचा खूप फायदा झाला. अक्षरशः पूर्ण पेपर माझा लाल झालेला आहे, तो मी दाखल सुद्धा. त्या चुका मी सुधारल्या, त्याच्यामुळे मला 98 मार्क्स मिळू शकले. थँक्यू सर. खूप छान. वैष्णवी, माझ्या बाजूला बसलेली वैष्णवी चाटे, तर तिने इंग्रजीमध्ये खूप उच्चांक मार्क मिळवलेले आहेत. ती देशकेंद्र शाळेची विद्यार्थिनी. तर तिलाही विचारूया आपण की असं काय अभ्यासाचं मंत्र तिने किंवा तंत्र वापरलं की ज्यामुळे तिला इंग्रजीमध्ये चांगले मार्क्स मिळालेले आहेत, किंवा या अकॅडमीमध्ये नेमका तुला काय फायदा झाला ते पण विद्यार्थ्यांना सांग. सर्वप्रथम मी 9वी मध्ये ढगेज इंग्लिश अकॅडमी जॉईन केली. तेव्हा माझी इंग्लिश एवढी काही खास नव्हती, पण जेव्हा सरांनी एक्झाम्स घेतल्या, कॉन्सेप्ट क्लिअर केले, सरांचं ग्रामर एवढं परफेक्ट झालं की 10वीला एवढी काय अडचण आली 9वीला क्लास लावण्यामुळे. आणि सरांनी रिचेकिंगला बोलवतात पेपर घेतले, तर त्याच्यामध्ये आमच्या मिस्टेक सांगितल्या. सरांनी टाइम दिला, त्या टाइममुळे खूप फायदा झाला. सरांच्या सिलेक्टेड बॅचेसचे वेगळे पेपर, त्यांची डिफिकल्टी लेवल, त्याच्यामुळे बोर्डाच्या पेपरमध्ये एवढे ते हार्डनेस वाटणार. बंगाले या ठिकाणी आणखीन एक विद्यार्थिनी देशकेंद्र शाळेची इथे बसलेली आहे. बंगाले, की मला वाटतं तू 9th मध्ये या अकॅडमीमध्ये जॉईन झालं, 10th मध्ये जॉईन झालं. तर असं काय तुला जाणवलं की ढगेज इंग्लिश अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यावा, आणि या ढगेज इंग्लिश अकॅडमीमध्ये असं नेमकं कोणत्या गोष्टी तुला म्हणजे मदतीच्या ठरल्या की जेणेकरून तुला इंग्रजीमध्ये खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत? नुसते मार्कच नाही मिळाले तर इंग्रजीमध्ये सुद्धा खूप छान पद्धतीने ती कम्युनिकेट करते, स्वतःचं स्वमत खूप छान पद्धतीने ती मांडते. असं काय तुला अकॅडमीबद्दल सांगायचं वाटतं? हॅलो एव्हरीवन, माझं नाव शेतकरी विजय बंगाळे आणि मी ढगेज इंग्लिश अकॅडमी 10th मध्ये जॉईन केली. आणि मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं नेहमी की मी बेसिकची बॅच करू शकले नाही. मला खूप उशिरा माहीत झालं ढगेज इंग्लिश अकॅडमी बद्दल, कारण की मी 9th मध्ये लातूरमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. त्यामुळे मला जास्त काही इथलं काहीच माहित नव्हतं, एन्व्हायरमेंट वगैरे. मग 10th मध्ये थोड्या फ्रेंड्स कडून माहित झालं की इंग्लिश इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी ढगेज इंग्लिश अकॅडमी बेस्ट आहे लातूरमध्ये. मग मी 10th मध्ये बेसिकची बॅच तर केली नाही, मला त्याचं सारखंच वाईट वाटतं. पण मग नंतर मी जुलैपासून मी ढगेज इंग्लिश अकॅडमी जॉईन केली.
सरांनी तेव्हा आमचा जेव्हा न्यू ऍडमिशन होते तेव्हा सरांनी आमचा एक पेपर ठेवला होता 80 मार्क्सचा. लिटरली मला त्याच्यामध्ये 80 आउट ऑफ 60 मार्क्स होते. मला इतकं जास्त वाईट वाटलं, म्हणजे मला मी ते इंग्लिशकडे कधी लक्ष दिलं नाही, पण तेव्हा मला खरं कळलं की अरे आपण इंग्लिशमध्ये खरंच खूप माग आहे. आणि मग मी सरांना भेटले. मग सरांनी मला सांगितलं की तू असं नाही की तू इम्प्रूव्ह करू शकत नाहीस, तू नक्कीच बोर्डात चांगले स्कोर करू शकते. मग मी सरांनी सांगितल्याप्रमाणे मी पेपर सोडवत गेले. मी माझा झालेला पेपर नेहमी माझा पेपर झालेला सरांकडून रिचेक करून घ्यायचे. त्यामुळे मला इतकं जास्त छान मार्गदर्शन भेटलं. थँक्यू सर. येस, खूप छान. आणखीन एक विद्यार्थिनी नांदे जी की परिमल विद्यालयाची विद्यार्थिनी आहे, तिलाही इंग्रजी विषयामध्ये खूप छान स्कोर तिने मिळवलेला आहे. तर नांदे, तुला असं काय वाटतं किंवा या अकॅडमीमधलं असं कोणते वैशिष्ट्य तुला विशेष वाटतात, किंवा नेमकं कुठल्या प्रकारची तयारी किंवा असं काय तयारी अकॅडमीच्या माध्यमातून घेण्यात आली याकडनं की इंग्रजी सारखा रटाळ वाटणारा विषय तुझ्यासाठी खरं तरी? कारण जेव्हा तिच्या बाबांनी त्या ऍडमिशन दिलं होतं त्यावेळेला इंग्रजी विषयाबद्दल तिची असणारी भीती असेल, इंग्रजी विषय थोडासा रटाळ वाटणारा विषय, पण आता ती खूप छान मार्क्स तिने इंग्लिशमध्ये घेतलेले आहेत. त्याचं यश काय आहे, तुला गमक काय वाटतं? Hello everyone, my name is Shraddha Somnath Nande. मी या क्लासमध्ये हा क्लास मी 8 मध्ये जॉईन केलेला होता. मी स्टार्टिंगला जेव्हा क्लासमध्ये आले तेव्हा माझी अमित सरांची भेट झाली. या क्लासमध्ये पाठवलेले ते गुरु माझे शिवलिंग नागापुरे सरांनी या क्लासमध्ये पाठवले. त्यांनी सांगितले ढगे इंग्लिश अकॅडमी इंग्लिशसाठी एकमेव क्लास लातूरमध्ये आहे. त्यांनी सांगितले विवेकानंद व सच्चिदानंद सरांचा सल्ला घेऊन मार्गदर्शन घे. त्यांनी जसं सांगितले तसं मी करत आलेली आहे. त्यामुळे मला आज 95 मार्क पडलेले इंग्लिशमध्ये. सरांनी त्यांचं 1 वर्ष पूर्ण आमच्याकडून कष्ट करून घेतले. प्रत्येक पेपर चेक करून टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, पेपरमध्ये रिप्रेझेंटेशन कसं करायचं हे पण सरांनी सांगितले आम्हाला. पेपरच्या 1 दिवस आधी आम्हाला सरांनी जसं सांगितलं होते टाइम मॅनेजमेंटचं तसं आम्ही ते केलं आणि आम्हाला पेपरमध्ये ते पुरला. आणि स्टार्टिंगला जेव्हा इंग्लिश अकॅडमीमध्ये आले होते तेव्हा मला इतकी इंग्लिशची भेट होती, इंग्लिश सगळ्या कळत होतं खरं सांगायची तर. पण इंग्लिशची भेटी माझी सगळी दूर त्या दोन्ही सरांनी केली. त्याचं मनपूर्वक धन्यवाद. येस, तर ही आत्ताच आपण ऐकलेली सर्व या ढगेज इंग्लिश अकॅडमीचे विद्यार्थी, तर नक्कीच मागच्या वर्षभरामध्ये या विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीनं कष्ट घेतलं, मेहनत घेतलं, त्या सर्व विद्यार्थ्यांच्या कष्टांना नक्कीच माझा पण सलाम आहे. कारण कष्टाशिवाय फळ नाही आणि कुठेही शॉर्टकट्स तुम्हाला शोधून काढता येत नाहीयेत. कारण शॉर्टकट्स काढला की तुम्ही यशाला मुकलेले असाल. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल आयुष्यामध्ये तर तुमच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती, कष्ट, जिद्द, मेहनत आणि त्याही पलीकडे जाऊन तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजेत. कारण पावलोपावली आपण यशाच्या जरी गप्पा मारत असलो तरी यश मिळवण्यासाठी नेमकं काय लागतं आणि स्वतःला कसं झिजवून घ्यावं लागतं, स्वतःला कसं खूप कष्ट घ्यावे लागतात, हे या विद्यार्थ्यांनी खूप जवळून अनुभवलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. अशा या यशवंत आमच्या या विद्यार्थ्यांचं किंवा यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी खूप खूप अभिनंदन करतोय की आपण अशाच पद्धतीचं यश येणाऱ्या भविष्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये आपण प्राप्त करावं. त्यासाठी ढगेज इंग्लिश अकॅडमीकडनं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत. ढगेज इंग्लिश अकॅडमी आपल्या सर्वांच्या सोबत कायमची आहे. खूप खूप धन्यवाद.